तर या ताई जेवायला. आता वाजले बघा सकाळचे 10:30 आणि आमची आत्ता सगळी कामं आवरली. आम्हाला करायचे पापड, त्याच्यामुळे आज पटपट आवरून घेतलं सगळं. इकडं समूला आत्ता जेवण खाऊ घातलं आणि आंघोळ करून झोपू घातलं. तर तिची चालू आहे झोप. आणि आम्ही काय काय केलेले बघा आज जेवायला. मसाले सोनूच पप्पा जसे गावाला गेले तसे मसाले खाणं सोडून दिले आम्ही. म्हणजे हिरव्या मिरच्या जेवढं होईल तेवढंच करतो, कारण की जळजळ उराली उन्हानं खूप त्रास पण होतो मसाल्याच्या भाज्या खाल्ल्या ना. आज फिक्कं वरण केलेलं. इकडं फोडणी पण नाही दिली मी आज वरणाला. म्हणलं असं खाऊन बघू, असं चवदार लागतं म्हणे आई. असंच केलं. इकडं वाढलं वरण. असं केलं बघा फिक्कं वरण, त्याच्यासोबत केलेले भात. तर सोनू नाही राजभोग तांदूळ आणलेले, तर त्याचा छान मोकळा पण भात होतो आणि चव पण खूप छान लागू राहिली बघा. अगोदर आमचे वापरलेले नव्हते, पण ह्यावेळेस आणले तर आवडले मला त्यांनी. आणि इकडे मिरच्या तळलेल्या आहे. तर या फिक्क्या मिरच्या आहे, जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्क्या पण नाही. तर फिक्कं वरण, भात, मिरच्या आणि चपाती असा मेनू आहे आजचं जेवायला. तर आता पटकन जेवण करतो आणि लगेच पापडाला लागतो. म्हणजे पापडं कसे 4-5 वाजेपर्यंत आमचे भरपूर पापडं होत्या. तर या जेवायला. तर सुरू केले बघा पापड करणं आपण. सगळ्यात अगोदर या 3 पुड्या आणलेल्या आहे पापड मसाल्याच्या. तर त्या आईने इकडे चाळून घेतल्या. दाखवू सोनू. आणि त्याचं जे उरलेले ते आता मी मिक्सरला फिरवते बघा. तर 3 किलो आमचं पीठ होतं, तर आपण त्यात 3 किलो पुड्या टाकल्या. 3 किलो पीठ होतं, 3 पुड्या टाकल्या असं वाटत होत मला. तर आता हे आईला बारीक करून देते, पूर्ण एक जीव करून घेऊन परत भरून ठेवू. म्हणजे जेवढं आपल्याला लागलं तेवढंच भिजवणार आहे. आज एखाद्या किलोचे करतो आम्ही, 1-1 किलोचे, म्हणजे 2-3 दिवसात आमचे पापड होऊन जाते. तर याला बघू आता बारीक करू. बघा समोकाचा पसारा पांगू राहिली पाहिजे. पसारा पांगू नाही राहिली, पसारा खेळती ती. धरून फेकणच, धरून फेकायचंच का मग सगळं बाहेर. बघच फेकती पा. आणि विक्सची डब्बे लय आवडती तिला खेळायला, छोटीशी. तिला छोट्या वस्तू जास्त आवडते. असं बोट करून पाहते, असं असं केलं उलटच करून टाकलं सगळं. आणि इकडं बघा मम्मी आणि आई आज आपली पापडं उरायलेले. 3 दिवसापासून आपलं तेच चालू होतं, आपण आज करू. पण आज पार पडले. किती बाकी आता पडले, सुरुवातच केली आज. मला ते दिसलेच नाही, मला वाटलं संपलं सगळं लाट्या. नाही, आज सुरुवात केली. आज 1 किलो भिजवलाच नाही ना ते. 1 किलो भिजलेले. आणि इकडे काय 20-30 पापड झाले. हो का. जे घरचं पीठ आहे ते घरचंच पीठ राहतं बरं का, बरकत सारखं. एवढं मोठ्या लाट्या करून याच्यात बी ठेवलं पापड बी इतके झाले तर चांगलं वाटतंय. आणि हे उडदा आणि मुगाचे पापड आहे. आपण त्या दिवशी केलेले मुगाचे पापड आहे. तर आपण मोजू संध्याकाळी 1 किलो मध्ये किती पापड होते. त्या 1 किलो मध्ये फक्त 80 पापड झाले होते. आता याच्यामध्ये बघू किती होते. तर आणि इकडे चालू आहे समूचं खेळणं आणि इकडे चालू आहे आमचे पापड लाटणं. असंच खेळ समू. हा बाई, हो का बाई. तू बी केले बाई पापड. तिने पापड केले बघा. तिचं बघा तिकडं पाट बघा, कोलपाट. हा कोळपाटवरती ना. काय बाई काय आता जसा पसारा काढला तो आता सगळं भरून ठेव. आता भरून ठेव सगळा पसारा तसाच. तिला खेळणे आवडत नाही ताई, तिला असा पसारा आवडतो. कस खेळती बघा. तर समोर बघत राहा व्हिडिओ. तर हे बघा इकडं मम्मी पापड लाटती बघा. आणि आता थोड्याच लाट्या राहिल्या बघा, 5-6 लाट्या राहिल्या फक्त. आणि आजी इकडं तर लाटले पापड सगळे वाळू घालती बघा. तर इकडं बघा इतकी पापड झाले. आता हे आम्ही सगळे वाळू घातले नंतर मोजू किती झाले तर. आणि इकडं बघा आपली समू उठली. तर आताच उठली बघा समू मस्त आज झोप घेतली. समून अर्धा 1 तासापासून झोपली होती. तर आत्ताच आमचे पापड वगैरे झाले आणि चहा पाणी पण झाली बघा. आणि समूला आत्ताच आंघोळ घालून दिली, छान मेकअप करून दिला. आणि आमची पडलेली कामं, आणि ती काही कामावरून देत नाही, त्याच्यामुळे सोनूला मस्का मारला की जा बेटा मंदिरामधून महाराजांचं दर्शन घेऊन या, म्हणजे तोपर्यंत आमचे कामावरती. बघू शकता किती पसारा पडलेला आहे, दाखवू त्यांना. इकडं भांडे पडलेले आहे, घरात पण खूप राडा पडलेला आहे. आम्ही आता पटपट आवरून घेतो. तुम्ही 10 मिनिटात जाऊन या लगेच. समूचं पण दर्शन होतं, तुझं पण दर्शन होतं, ठीक आहे. समोरला घेऊन चाललो बघा मंदिरामध्ये. तर समोर व्हिडिओ बघत राहा. आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि समूचा आणि माझं दर्शन करून येतो आम्ही.
चाल 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 ना बाई चाल. हा काय बी तिला पण जायचंय रे. हा तर चला चाललो बघा. चल बाई समू भूर जायचं ना बाई भूर. तर समूला घरी बसल्या बसल्या खूप बोर होतं बघा. आ आपली बाई आहे का बाई इथं बाई आहे का. चाल म्हणा बाईला मंदिरामध्ये. थांबा बाईला बोलू आपण. चला मंदिरात. समू चाल म्हणा आईला. चाल म्हणा आई. ताईचं घर उघड आहे बघा. आम्ही जातो मग. हा पटपट पटपट देव बाप्पाचं दर्शन घेऊ आपण. हा जे बाप्पा करू जे बाप्पा करू समू. तर चला बरं का लवकर मंदिरात जाऊ आपण. चला पटकन समू. आलो बाई समू आपण. कुठं आलो बाई. मंदिरात आलो जे बाप्पा करायला. आज की जय श्री स्वामी समर्थ. तर आता मी दर्शन करून घेतो बघा. समूला पण दर्शन करून घेतो. तर व्हिडिओ काही काढता येणार नाही. मी एकटाच आलेलो आहे. तर कॅमेरा खाली ठेवून आता एकदा दर्शन करून घेतो मी. तर आता मी बघा इथं समूला दर्शन करवतो. समू छोटी आहे तिला काही पाय पडले जात नाही. समू जे बाप्पा करतील बाई तू. असं जे बाप्पा करा. खाली बसा. जे बाप्पा करा. जे बाप्पा केला गो शमूना. शमू टिक्का लावते टिक्का. टिक्का लावला शमूना. मी बी लावला. हा बाई चाल चाल घाबरली बघा ती. तर आत्ताच दर्शन घेतलं बघा आम्ही. आणि आम्ही आता चाललो घरी. तर आई येईल बघा. आता वाजले संध्याकाळचे 6:30. आई आल्याच नंतर आई सांभाळणार समूला. हा ना बाई आता आजीकडे जाशील ना तू. आजी आली बघू आपण घरी गेल्याच नंतर. मग समू आजीकडे जाईल. मी आता चाललो बघा मंदिरातून. आणि आता मी समूला सांभाळतो. मम्मीचं आवरणं हुसर. तर आता इकडं हवामध्ये बसतो बघा बाहेर. इथं आतमध्ये खूप गरमी होती तर बाहेर बसतो. तर चला तर मस्त हवामध्ये बसलो आम्ही बाहेर. मस्त थंडी गारावं लागते बघा. आतमध्ये पण बसून बसून खूप बोर होतं. पडशीन बाई खाली पडशीन. फोनला नको लो हात. तर इथं खेळती बघा समू. बाबा मम्मी म्हण मम्मी. मम्मी दादा आई बाबा नाना सगळं म्हणती समू आता. मस्त बोलायला लागली बघा. आले बघा बाहेर. बाबा बी आले बाई समू बाबा बी आले. हा बाई बाबा आले. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6:30. आणि आत्ताच माझा मेकअप पण झाला. आणि आमची कामं पण आवरली सगळी. इथं खूप राडा दिसत असन तुम्हाला. आत्ताच आम्ही आवरून घेतलं चकपक. आणि आम्ही फ्रेश झालो. आणि समू दाखवते तुम्हाला काय करते इथं. काय करत होता. मी आत्ताच आपली मच्छरदाणी लावून आलो वरून. आणि असं मला वाटते की आज पाऊस येईल की बाहेर बघा किती मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि वारं पण सुटलेलं आहे. तर मग मी पॉवर बँक चार्जिंग लावून दिली. काऊन की रात्रीचं मग लाईट गेट गेली समू करता टॉर्च चालू ठेवते. दिवा अगरबत्ती झाली तुझी. हो दिवा अगरबत्ती झाली सगळं झालं. तर सरक मग मी दाखवते ताईला आपली दिवा अगरबत्ती झालेली. तर इकडाच आत्ता फरशा वगैरे सगळं आवरून घेतलं. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये अगोदर. खूप घाण झालेली होती आमच्या घरामध्ये. कारण की पापड पण इथंच वाळत होते. समू पण घरामध्येच खेळत होती बघा. त्याच्यामुळे सगळा पसारा झाला होता. आणि सगळं पांढरं झालं होतं. तर पटपट पटपट दोघींनी सगळं आवरून घेतलं. आणि सोनूनी समूला सांभाळलं. सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर इकडं झालेली आत्ता सोनूची दिवा अगरबत्ती बघा. आणि आपण जातोय आता समूकडं. तर चला. सोनू मच्छरदाणी बांधू सर देवपूजा करू सर ती होती बाबाकडं. तर आता आपण जाऊ तिच्याकडे बघा ती कशी होती आता. किती वेळची बांधली गेलेली होती. काय खेळत होती तू. आणि आरुदीसाठी आईस्क्रीम करतीये. चालती का आता. दमाना दमाना दमाना. हा त्याग धरावं लागतं तिला. आईस्क्रीम बापरे. बघा आरू दीदी आपल्यासाठी आईस्क्रीम करतीये. समू आणि जे पप्पा सगळं लावून आली तू. मंदिरात गेलतो ना आम्ही. तर आता छान आवाज सुटली असं वाटतंय. सोन्या दमट वातावरण जातं काय कोण. पाऊस यायची शक्यता नाही. असं वातावरण राहतले गरम तर पाऊस येणार असतं. हा पाणी नाही येत आहे ना. हा तर गच्चीवर इतक्या लवकर मच्छरदाणी बांधून का बरं आला तू. नंतर दिसत नाही आहे ना. नंतर अंधारात दिसत नाही. तर ताईंना आता दाखव. क्लिअर दिसते आपली मच्छरदाण्या कशा दिसते.
तर चला. तर तुम्हाला दाखवतो बघा आम्ही कशी लावलेली मच्छरदाणी. तरी बघा अलीकडली मोठी मच्छरदाणी आहे, ही माझी आणि मम्मीची आहे. माझी, मम्मीची आणि समूची, आम्ही तिघं झोपतो बघा याच्यामध्ये. तर एकदम फिट मी चौकडं अशी दोऱ्या बांधून फिट करून घेतलेली बघा. तरी 3 माणसाची आहे, 3 जण झोपू शकता. आणि इकडे आहे आईची, इथं आई झोपती बघा. ही आईची मच्छरदाणी आहे आणि ही आमची आहे. तर क्लिअर दिसेल बघा तुम्हाला. तर वरती एकदम मस्त हवा सुटलेली बघा. खाली कूलर असलं तरी बी गरमी होती, तरी कूलर छोटा असल्यामुळे खूप गरमी होती. आजचा व्हिडिओ इथं संपू. चला, धन्यवाद, बाय.